मागा ठाण्यामध्ये आमदार प्रकाश सुर्वेंकडून ज्येष्ठ महिलांसाठी मोफत MSRDC स्मार्ट कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले। प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आले। नगरसेवक राज सुर्वेंनी यावेळेला उपस्थिती लावली। संपूर्ण मतदारसंघातले स्टुडंट्स आहेत, महिला मुली आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, या सगळ्यांना आपण मोफत कार्ड वितरण इथे करणार आहोत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंची दानवेंनी सदिच्छा भेट घेतली। भाईंदर पूर्वेतील नवघर पोलिसांनी महिलांवर केमिकल फेकून दहशत माजवणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासात बेड्या ठोकलेल्या आहेत। रामनिवास कुमावत असं या 39 वर्षीय विकृत आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून केमिकलची बाटली जप्त करण्यात आली। धाराशिवमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा खोटा फोन, 15 ऑगस्टला बॉम्बस्फोट करणार असल्याचा फोन करत खोटी माहिती, फोन नंतर पोलिसांची धावपळ, चौकशीनंतर फेक कॉल असल्याचं समोर। यवतमाळमध्ये ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी आणि ओबीसीच्या इतर मागण्यांसाठी मंडल यात्रा 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान मंडल यात्रा बुलढाणा, अकोला, अमरावती यासह 11 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पोहोचणार। बाबाजी दुराणी यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली। अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरातील निवासस्थानी भेट, बाबाजानी दुराणी यांनी अभिजित दिपके आणि आशुतोष रांका यांचा सत्कार केला। सोलापूर महामार्गावरती पोलिसांकडून दरोडेखोरांचा पाठलाग, भर पावसामध्ये पोलिसांनी दरोड्याचा कट उधळला। सशस्त्र दरोड्याचा पाठलाग करतानाचा थरारक व्हिडिओ कैद झाला।